जर मी तुम्हाला हे बोलले की तुमचा चहा होईपर्यंत हा नाश्ता तुम्ही बनवून तयार करू शकता, तर तुम्हाला विश्वास येणार नाही बरं का. पण हा नाश्ता खरंच अगदी सोपा आणि कमी वेळामध्ये होणार आहे. इतका क्रिस्पी, टेस्टी, हेल्दी नाश्ता आहे. मस्तपैकी ब्रेडपासून आपण हे ब्रेड कटलेस आज बनवणार आहोत. कधी खाल्ले नसतील किंवा ट्राय केले नसतील तर नक्की एकदा करून बघा. खूप आवडीने खाताना आणि नेहमी ब्रेड चहासोबत खाण्यापेक्षा असे ब्रेड कटलेस तरी नक्की बनवतात. बघू शकता खूप छान आणि हेल्दी टेस्टी असे हे ब्रेड कटलेस अगदी 5-6 मिनटामध्येच तयार होतात. तर चला बघून घेऊया आपण याला लागणारे साहित्य, बनवायची कृती. आणि हे ब्रेड कटलेस ना तुम्ही इतक्या आवडीने खाताना लहान मुलाला तर टिफिनलासुद्धा तुम्ही हे देऊ शकता. इतके छान लागतात. तर चला बघून घेऊया. तर इकडे मी ना ब्रेड स्लाईस, आपल्या घरोघरी ब्रेड हे असतं. पण नेहमी आपण ब्रेड टोस्ट करतो किंवा चहामध्ये ब्रेड तर असतंच खायला. दुसरी गोष्ट आपण सँडविच वगैरे करतो. त्यापेक्षा ना ब्रेड कटलेससुद्धा एकदा करून बघा. तर इकडे मी 4 ब्रेडचे स्लाईस घेतल्यात. ह्याचा आपल्याला ना चुरा बनवून घ्यायचा, म्हणजे ब्रेड क्रम्स जे आपण बोलतो. खूप छान नाश्ता दाखवते मी तुम्हाला. मस्त आहे, खूप झटकेपट बनतो. हा ब्रेडचा चुरा तुम्ही संध्याकाळी झोपता वेळेस, म्हणजे सकाळची तयारी म्हणून संध्याकाळीसुद्धा करून ठेवू शकता फ्रीजमध्ये. हे बघा असे तुकडे तुकडे करायचे आणि 2-3 वेळा मिक्सरमध्ये असं फिरून घ्यायचं. थोडा वेळ थांबवून मग याला मिक्स करून परत एकदा असं फिरून फिरून छानपैकी असा चुरा तयार होतो. बघू शकता मस्त असा हा 4 स्लाईसचा ब्रेड क्रम्स तयार केलेला आहे. जरा काहीतरी ब्रेडपासून वेगळं ट्राय करायचं. नेहमी आपण सँडविच वगैरे तर खातोच, पण जरा ब्रेड कटलेस पण ट्राय करून बघा. मस्त झाला आहे बघा. ब्रेड क्रम हा तयार झालेला आहे, म्हणजेच ब्रेडचा चुरा. आता आपण याच्यामध्ये ना 2 साहित्य टाकणार आहोत. इकडे मी 1 अर्धी वाटीच्या अंदाजाने बारीक रवा टाकला आहे आणि त्याच वाटीच्या अंदाजाने, म्हणजे त्याच चमच्याच्या अंदाजाने, म्हणजे छोट्या वाट्या असतात बघा आपल्या, त्या 2 छोट्या वाट्याच्या अंदाजाने 1 वाटी बारीक रवा आणि 1 अर्धी वाटी बेसन पीठ टाकायचं. ह्या 2 साहित्यामुळं ना ह्याची चव इतकी अप्रतिम भारी लागते ना, मस्त चवदार टेस्टी नाश्ता बनतो. त्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची. इकडे मी कोथिंबीर टाकली, तुम्ही पालक, मेथी बारीक चिरून टाकू शकता. तर इकडे मी कोथिंबीर टाकली. त्यानंतर ह्याला थोडासा तिखटपणा देण्यासाठी लाल मिरचीचा कूट अगदी थोडा टाकलेला आहे. तुम्ही हिरवी मिरचीकडे टाकू शकता किंवा लाल तिखटसुद्धा वापरू शकता आवडीनुसार. थोड्याशा भाज्या बारीक चिरून टाकायच्या. मी इकडे गाजर, शिमला मिरची आणि पत्ताकोबी 2-3 चमचे टाकलेले आहेत. चवीनुसार मीठ टाकायचं. भाज्या तुम्हाला ज्या पण आवडतील किंवा मुलं कंटाळा करत असतील अशा भाज्या तरी नक्की टाका बारीक चिरून. त्यानंतर मी इकडे सफेद तीळ टाकले, चवीनुसार मीठ टाकले, एक थोडासा चिमूटभर जिरे टाकायचे आणि इकडे गरम मसाला टाकलेला आहे. तुम्ही याच्यावर लिंबूसुद्धा, थोडासा लिंबू रस टाकू शकता, चटपटीत स्वाद येतो. थोडीशी चिमूटभर हळद टाकायची. आणि आता आपल्याला ह्याला काय करायचं, थोडेसे जिरे टाकून, जिरे ऑप्शन आहे, नाही टाकलं तरी हरकत नाही. आता आपल्याला हे सगळं साहित्य अगोदर चमच्याच्या साहित्याने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हळद, मीठ जे पण आपण टाकले, भाज्या वगैरे, ते सगळं ह्या ब्रेड चुऱ्यामध्ये मिक्स होऊन जातील. बेसन पीठ आहे, रवा आहे. रव्याने खूप छान क्रिस्पी बनतात हा नाश्ता, कुरकुरीत लागतो. आणि दुसरी गोष्ट, बेसन पिठाने ना पॅक राहतो, एकदम नरम सॉफ्ट असतो आतून. हे बघा मस्तपैकी आता हे सगळं साहित्य, भाज्या, मसाले मिक्स केलेलं आहे. थोडंसं अगदी थोडं पाणी ह्याच्यामध्ये मिक्स करवत राहायचं. आता हा ब्रेड चुरा आहे, वरून रवा टाकलेला आहे, बेसन पीठ आहे आणि हे तिन्ही साहित्य ना पाणी लगेच सोकून घेतं. त्यामुळं बघा लगेच याच्यामध्ये कसा घट्टपणा तयार होत आहे. हे बघा, हे असं थोडं जसं लागेल तसं पाणी टाकायचं. एकदम टाकायचं नाही, नाहीतर सगळा रनी बॅटर होऊ शकतो आणि मग हे वायाला जाऊ शकतो. त्यामुळं अगदी थोडं जसं लागेल तसं पाणी टाका, जोपर्यंत हा बॅटर घट्ट होत नाही. बघा रवा, बेसन पीठ आणि ब्रेड क्रमनी कसं पाणी सोकून घेतलं एकदम. ह्याला थोडा वेळ ठेवायचं, 5 मिनटं थोडा वेळ ठेवलं की छानपैकी फुलून येतो मग नाश्ता. हे असं मिक्स करायचं. जर जास्तच घट्ट वाटलं तर अगदी थोडंसं पाणी अजून टाकू शकता, पण असं परफेक्ट बॅटर बनवायचा. बघू शकता तुम्ही, हा टेक्स्चर येईपर्यंत तुम्ही पाणी मिक्स करत राहा, जास्त पाणी टाकू नका.
ठीक आहे. आता आपण याला थोडं 5 मिनटं वेळ द्यायचा. 5 मिनटानंतर मी जरा मिक्स करून बघितलं आहे. हे बघा, ह्याचं थिकनेस तुम्ही बघू शकता, किती छान मेल्ट झालं आहे, सगळं व्यवस्थित सेट झालं आहे. आता छोटे छोटे चमच्याच्या साहाय्याने किंवा असं तळहाताच्या साहाय्याने आपण याच्या वड्या बनवायच्या. तळहाताने सोपं जाईल, म्हणजे बोटाने तुम्हाला सोपं जाईल हाताने करायला. हे बघा, असे छोटे छोटे लहान मोठे, आणि पॅन तापत ठेवायचं, बटर तेल त्याच्यावर थोडंसं लावून ठेवायचं आणि असे छोटे छोटे गोळे घ्यायचे. हे बघा, इकडे मी तेल वापरलं आहे, मोठा पॅन वापरला आहे, म्हणजे कसं एकदमच भरपूर सारे याच्यावर सेट करता येतील. हे अशा छोटे छोटे गोळे घ्यायचे बॅटरचे आणि मस्त याला गोल आकार द्यायचं, एकदम आलू टिक्कीसारखं ह्याला आकार द्यायचा. हे बघा, लहान मोठे, मग तुम्हाला मोठी साईज हवी, लहान साईज हवी, तशी तुम्ही याला आकार द्या. बस चांगला तवा तापून घेतला की नंतर स्लो करायचा, म्हणजे तेल जर चांगलं तापलेलं असेल ना, मग ह्याला लगेच कडकपणा तयार होतो. बघा, एकदम छान असं 5 असे मी हे वडे सेट केलेले आहेत, म्हणजे ब्रेड कटलेट्स. बघा किती सोपे आहेत ना. फक्त रव्याचा चुरा, ब्रेडचा चुरा जर करून ठेवला ना, रवा बेसन टाकून भाज्या टाकून मिक्स करून झटकीपट हा नाश्ता होतो. ह्याला थोडा वेळ द्यायचं, घाई अजिबात करायची नाही. खालची साईड जरा कडक झाली पाहिजे, त्याच्यानंतरच आपण याला पलटी करायचं. तुम्ही जवळून बघू शकता, अगदी कमी तेलामध्ये आपण हा नाश्ता तयार करत आहोत, म्हणजे पूर्णपणे हेल्दी आहे. तुम्ही याला छोटे छोटे भज्यासारखे सुद्धा असे डीप फ्राय पण करू शकता, किंवा असं वड्यासारखं याला फ्राय करू शकता, जसं आपण आळू वड्या वगैरे फ्राय करतो, कोथिंबीरच्या वड्या, अगदी तसं. बस, आता खालची साईड कडक झालेली आहे, आपण ह्याला आता पलटी करून घेऊया. चमच्याच्या सहाय्याने पहिलं चेक करायचं, खाली चिटकून असेल तर लगेच पलटी करू नका. हे बघा, तुम्ही बघू शकता आपला हा ब्रेड कटलेट्स किती छान असा कालून कडक झालेला आहे. खूप हलक्या हाताने ही प्रोसेस करायची, अजिबात घाई करू नका. असं 2 चमच्याच्या सहाय्याने पटापटा पलटी करता येतात. तर पाहू शकता तुम्ही आपले हे ब्रेड कटलेट्स किती छान आणि गोल्डन रंगाचे तयार झालेले आहेत. चांगला याच्यामध्ये फक्त कडकपणा येऊन द्यायचा, जास्त काही करपून द्यायचं नाही. आपल्याला वाटलं की आता खूप चांगलं प्रकारे कडकपणा आहे, काढून घ्यायचं. हलक्या हाताने पहिले याला चमच्याने चेक करायचं. गॅस मिडियम ठेवायचा, तेल तापवलेलं असतं. तर आता बघा, मी हे चेक केलं आहे, तुम्ही पाहू शकता कशी खालची साईडसुद्धा आता कडक झाली, म्हणजे सुटली आहे. ही अशी खालची साईड सुटली की मग आपण पलटी करायचं, थोडंसं वरून प्रेस करायचं आणि मग परत एकदा असं आलटी पलटी करत राहायचं. एकदा दोन्ही साईड कडक झाल्या ना, मग टेन्शन नाही, मग तुटायचं तर अजिबात टेन्शन नाही. झटकीपट तुम्ही याला आलटी पलटी करत चांगलं शेकून घ्या, जोपर्यंत याच्यावर छानपैकी चॉकलेटी गोल्डन ब्राऊन रंग येत नाही, जोपर्यंत हा कडक होत नाही ना, तोपर्यंत भाजायचा. मस्त झालंय बघा, आपले ब्रेड कटलेट्स किती छान तयार झालेले आहेत, सुंदर रंग आलेला आहे. बस, आता जास्त काही करपून द्यायचं नाही, इतकं परफेक्ट आहे. ब्रेड कटलेट्स आपले हे तयार झालेले आहेत खाण्यासाठी. आता आपण हे सगळे एक एक करून काढून घ्यायचं, टिश्यू पेपरवर ठेवून द्यायचं, जेणेकरून सगळं एक्स्ट्रा ऑइल निघून जाईल. हे बघा, आता एक एक काढून घेते, तुम्ही पाहू शकता. हे बघा, ब्रेड कटलेट्स आपले किती छान झालेत बघा, क्रिस्पी कुरकुरीत गरमागरम ब्रेड कटलेट्स. हे अशा पद्धतीने एकदा करून बघा, झालेत का नाही मस्तपैकी. तर हे सगळे काढून घेते आणि हे दुसरे 2-3 परत एकदा सेट करते. भरपूर सारे तुम्ही बनवू शकता, मी तर 4च ब्रेड स्लाइस वापरल्यात. तुम्ही भरपूर असं ब्रेड वापरून खूप भरपूर सारा हा नाश्ता बनवू शकता. चला, आता ह्याला सुद्धा आपण सेम प्रोसेसने फ्राय करून घेऊया, म्हणजे भाजून घेऊया आणि मग गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया. आपलं तुम्ही बघू शकता, तव्यावर तेल खूप कमी आहे, म्हणजे जास्त तेलाचा सुद्धा इकडे वापर नाही केला, म्हणजे लहान मुलासाठी सुद्धा हेल्दी आहे. इकडे बटरसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा तूपसुद्धा वापरू शकता, कारण आपण ब्रेडला नॉर्मल बटर तूप तर लावतोच, म्हणजे असं कधीमधी तो खातोच असं, तर तुम्ही वापरू शकता. झालं, आता ह्याचा रंग चेंज झाला आहे, आपण काढून घेऊया. हे असं अलटी पलटी करत राहायचं, जोपर्यंत चांगल्या प्रकारे कडक होत नाही.
नाही तर आतमध्ये बेसन वगैरे असल्यामुळं ना ते शिजलं जाणार नाही, कच्चं राहील. त्यामुळे चांगलं असं प्रेस करून याला शेकून घ्या. गॅस स्लो केला ना मग करपणार नाही. आता मी याला काढून घेते. गॅस बंद करते. गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण हे काढून घेऊया. बस झाले बघा, परफेक्ट तयार आपले ब्रेड कटलेट्स. आता आपण प्लेटमध्ये याला सर्व करून मी तुम्हाला गरमागरम दाखवते की कसे झालेले आहेत. तर इकडे बघू शकता टिश्यू पेपरवर मी सगळे हे ब्रेड कटलेट्स काढून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता इकडे हे ब्रेड कटलेट्स आपले किती मस्त सुंदर असे झालेले आहेत. कुठेही तुटले नाही, काही नाही, कुठं ब्रेडचा चुरा असा तेलामध्ये निसटला नाही, काही नाही. एकदम परफेक्ट पॅक झालेले आहे सगळं साहित्य. आणि पाहू शकता बघा मस्त झालेत का नाही, अगदी हॉटेलसारखे. हे बघा आतमधून बेसन, रवा, भाज्या, तिखटपणा खूप मस्त आहे. याच्यामध्ये चाट मसाला टाकला ना हा चटपटीतसुद्धा नाश्ता तयार होतो. तर पाहू शकता किती मस्त झालेत का नाही. गरमागरम ब्रेडपासून तुम्ही हे नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा. कुणाला जर सर्व केलं ना तर खरंच ओळखणारच नाही की हे ब्रेड कटलेट्स आहेत म्हणून. इतका छान आणि मस्त नाश्ता लागतो. लहान मुलांच्या टिफिनसाठी ना तुम्ही हे असे करून त्यांना केचपसोबत, मेयोनीजसोबत देऊ शकता. गरमागरम चहासोबत अप्रतिम लागतं. रोज रोज आपण चहा, ब्रेड किंवा सँडविच वगैरे तर खातोच, पण ब्रेडपासून ना हे असा नाश्ता तरी करून बघा. नेहमी नेहमी तुम्हाला करायचं मन होईल. हा नाश्ता इतका छान आहे. फक्त ब्रेडचा चुरा करून ठेवायचा, सकाळी थोड्या भाज्या टाकल्या की बस झाला परफेक्ट तयार नाश्ता. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही ब्रेड कटलेट्सची रेसिपी? खूप भारी वाटली. इतकं मस्त वाटतं ना, वाटत नाही आपण याच्यामध्ये ब्रेड वापरला आहे. परफेक्ट झालेला आहे. पाहुणे, गेस्ट वगैरे आल्या अशा वेळी तुम्हाला काही सुचलं नाही की नेमकं बनवावं का, तर असं नवीन काहीतरी त्यांना ट्राय करून द्या. बघा भरभरून तारीफ करतील आणि आवडीने सुद्धा खातील. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची ही ब्रेड कटलेटची रेसिपी आवडली असेल तर ट्राय करून नक्की बघा उद्याच्याच नाश्त्याला. अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला आपल्या सबस्क्रायबर करा, व्हिडिओला लाईक करा. मस्त मस्त सोप्या सोप्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला दाखवत राहीन. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा.